नमस्कार, मी अनिता करवा आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं राजयोग एक संजीवनी या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत करते. दर्शको हो, राजयोग एक संजीवनीच्या अनेक भागामध्ये आपण वेगवेगळ्या विषयी चर्चा करत आहोत. खूप असं एक सुंदर गीत आहे, जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा, जिंदगी गम का सागर भी है, हंस के उस पार जाना पड़ेगा. जीवनामध्ये सुख आणि दुःख ह्या दोन्ही नाण्याच्या बाजू आहेत आणि त्या दुःखाच्या वेळेस हसून पार करणं हेच खरं जीवन आहे. परंतु असं जीवन जगण्यासाठी ताणतणावापासून दूर राहणं अत्यंत आवश्यक आहे, डिप्रेशनपासून दूर राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याविषयीच आपण चर्चा करत आहोत पुण्याहून आलेल्या सरिता दीदींसोबत. आजही ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. वेलकम दीदी, नमस्कार. नमस्कार दीदी, मागील भागामध्ये एपिसोड्समध्ये आपण अनेक गोष्टीविषयी चर्चा केली आणि आपण डिप्रेशनचे सिम्पटम्स पाहिले की डिप्रेशनचे काय काय सिम्पटम्स आहेत ज्याच्यावरनं हे ओळखलं जातं की आपण डिप्रेशनमध्ये आहोत. आणि सर्वात इम्पॉर्टंट तुम्ही सांगितलं की काही स्टेटमेंट दिले ओळखण्याचे आणि तुम्ही आमच्या दर्शकांना चेकही करायला सांगितलं. आणि एक इम्पॉर्टंट आपण सोल्युशनकडे वळलो होतो आणि त्यामधलं एक सोल्युशन आपण सांगितलं, शेअरिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, फॅमिली आणि फ्रेंड शेअरिंग्स. अजून काय सोल्युशन्स आहेत? शेअरिंग आणि केअरिंग, ओके, दोन गोष्टी व्हायला पाहिजेत. शेअरिंग हे आपापसामध्ये एकमेकांबरोबर आणि केअरिंग ते सुद्धा एक दुसऱ्यांचं. सगळ्यात अगोदर आपण याच्यासाठी स्वतःचं केअरिंग घेणं पण फार गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्या स्वतःला वाटतंय की मी थोडं त्या स्टेटमध्ये जात आहे, माझ्या जीवनातला माझा जो उमंग उत्साह आहे तो कमी होत चालला आहे, त्यावेळेस मी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. आणि ती काळजी म्हणजे स्वतःला उमंग उत्साहामध्ये ठेवणं किंवा स्वतः खूप उमंग उत्साहाची अशी गीतं ऐकणं. म्हणजे तुम्ही मागील एपिसोडमध्ये जे सांगितलं, फोर्सफुली करणं. फोर्सफुली जसं काही लोक खूप जसे दर्द भरे गीत ऐकत असतात, सॅड सॉंग्स की जे तुमचा मूड सगळा घालवून टाकतील आणि असं वाटेल की ते प्रियतमा या दोघांचं दुःख ते माझंच दुःख आहे आणि तुम्ही स्वतःच्याच मनामध्ये दुःखाचा एपिसोड तयार कराल. असं न करता जाणून बुजून अशा काही गीतांचा सेट आपल्या मोबाईलमध्ये ठेवणं, अशी काही गीतं ऐकणं की ज्याच्यामुळे उडत्या चालीची गीतं की जी गीतं ऐकता ऐकता तुमचा उमंग उत्साह, तुमची एनर्जी लेवल ती छान वाढेल. दुसरी गोष्ट, असं ज्यावेळेस जसं मला तुम्ही म्हणतात तर मला पण एक गीत आठवत आहे की हसते हसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे, खुशी मिले या गम, बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे. यस यस. तर अशी अनेक गीतं आपण त्यांचं एक जाणून बुजून त्यांचा एक सेट करायचा आणि ती गीतं आपल्या संग्रही असायला पाहिजेत. म्युझिक याचं एवढं मोठं इम्पॉर्टन्स आहे, म्युझिकाचा एवढा जबरदस्त इम्पॅक्ट आपल्या माइंड अँड बॉडीवर आणि सराउंडिंगवर होत असतो की एक दुःखी गाणं कम्प्लीट दिवसाचा मूड घालवतं. राईट. आणि एक आनंदी गीत आपला ऑफ झालेला मूड ऑन करतं. जसं आपण ऐकतो ना की तानसेनानं जे गीत गायली त्याच्यामुळे दिवे सुद्धा लागले किंवा पाऊस सुद्धा आला. तर त्याच पद्धतीनं संगीतामध्ये ती एक जादू आहे की आपल्या मनाला ऍक्टिव्ह करतं. म्युझिक थेरपी पण म्हणतात, म्हणून आजकाल म्युझिक थेरपी देतात आणि म्हणून ही म्युझिक थेरपी आपण आपलीच घ्यायला पाहिजे. ओके. खरं मला कधी कधी काही लोकांना प्रश्न विचारावा असं वाटतो, स्पेशली जसं काही लोक म्हणतात आय एम टू बिझी, एवढं काम आहे, एवढा वर्कलोड आहे. तर मला त्यांना रोज असं एक प्रश्न विचारावा असं वाटतो की तुम्ही रोज स्वतःला विचारा, आज तुम्ही एखादं छान असं गीत ऐकलं का? ओके. ते गीत ऐकणं फार इम्पॉर्टंट आहे. ते गीत लगेच तुमच्या मनाचं जे स्टेटस आहे, दुःखी उदास, याच्यापासून ते स्टेटस लगेच चेंज होईल. आय एम हॅपी, आय एम ब्लेस्ड, आय एम ब्लिसफुल. काही क्षणासाठी काही ना. जरूर. आणि ज्या वेळेस तुमच्या मनाचं स्टेटस असं होईल त्यावेळेस नॅचरली तुमच्या हातून खूप चांगली कामं होतील. बरोबर. लक्षात ठेवा, एक साधी गोष्ट आहे की जर आपल्याला ओळखायचं असेल की एक्झॅक्टली माझ्या मनाची स्थिती काय आहे, कसं आहे, जर तुमच्या हातून कामं चांगली होत नसेल किंवा एखादं काम तुमच्या हातून वारंवार बिघडत असेल, तुमचा परफॉर्मन्स सारखा चुका होत असतील, मिस्टेक्स होत असतील, तर लक्षात ठेवा त्याच्या मागे आहे तुमचा माइंडसेट. राईट. आणि असा माइंडसेट की जो निराशावादी आहे, असा माइंडसेट जो दुःखी आहे, निगेटिव्ह आहे, असा माइंडसेट आहे. ओके. राईट. पण
याच्या विरुद्ध जर तुमच्या हातून एखादा परफॉर्मन्स खूप छान होत असेल, एखादं काम खूप छान होत असेल, तुमच्या हातून सारखी आता छान छान कामं होत आहेत आणि तुम्हाला अनेकांचे कॉम्प्लिमेंट्स मिळत आहेत, आणि तर असं समजा त्याच्या मागे आहे मुख्य स्थान तुमचा माइंडसेट. आणि तो कोणता माइंडसेट? तुमच्या छान छान आयडियाज, तुमच्या मनामधल्या काही प्रेरणा किंवा तुमच्या इनोव्हेटिव्ह आयडियाज आणि तुमचं आशावादी मन, तुमचं पॉझिटिव्ह मन, हे आहे त्या सगळ्याचा सोर्स. ओके, म्हणजे चांगली गीतं ऐकणं, त्याचं आपल्याकडं सेट ठेवणं, हे देखील एक डिप्रेशनमध्ये निघण्याचा एक छोटासा उपाय म्हणू, युक्ती म्हणू. जरूर. तर या गीतांमुळे मी माझा माइंडसेट असा छान बनवू शकते की ज्याच्यामुळे नॅचरली माझा परफॉर्मन्स, माझं वागणं, माझी काम करण्याची पद्धत किंवा माझी हेल्थ, माझी खूप छान नाती, हे सगळे खूप मेंटेन राहू शकतं. म्हणजे मूड फ्रेश करण्यासाठी किंवा पुन्हा एक एनर्जेटिक फील करण्यासाठी, ज्याला आपण म्हणू शकतो मूड बूस्ट म्हणतो आपण, मूड बूस्टिंग, मूड रिफ्रेश करणं. जसं आपण कसं मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर आपण काय करतो, एखादी फाईल डिलीट केली, काही झालं तर आपण त्याला रिफ्रेश करतो. तर त्याच पद्धतीनं माझ्या मूडला मला जर रिफ्रेश करायचं असेल तर रोज कंपल्सरी आपल्याला जे गाणं आवडत आहे, जी गीतं आवडत आहेत, ती गीतं कंपल्सरी बसून तुम्ही ऐका आणि ती गीतं तुम्ही गायला पण सुरुवात करा. म्हणजे ही गीतं, त्या गीतांमध्ये, म्युझिकमध्ये अशी जादू आहे की कम्प्लीट तुमच्या चेहऱ्यावरच एक खूप सुंदर एक स्माइल तुमच्या चेहऱ्यावर, प्रकाशाप्रमाणे ते सुंदर स्माइल तुमच्या चेहऱ्यावर पसरेल. तुमच्या मनामध्ये शुभचिंतन याच्या धारा बरसायला लागतील आणि खूप छान तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होईल. दीदी, काही फिल्मी सॉंग्स आहेत असे जे डिवोशनल आहे, जे स्पिरिच्युअल आहे? ब्रह्माकुमारीचे पण काही असे सॉंग्स आहेत जे बूस्टिंग करू शकतात मूडला? जरूर जरूर. मला ते गीत आठवतंय ब्रह्माकुमारीमध्ये, ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, ये मुश्किलों को कह दो मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है, असं काही गीत आहे. किंवा ईश्वर अपने साथ है तो डरने की क्या बात है, सदा सफलता साथ हमारे जब उसकी बरसात है. तर अशी काही सुंदर सुंदर गीतं आहेत. हे गीत सगळे अवेलेबल आहेत? हो, ही सगळी गीतं ऑनलाईन आहेत. तुम्ही ब्रह्माकुमारीच्या वेबसाईटवर जाऊ शकतात आणि तिथून ही गीतं डाउनलोड करू शकता आणि ही गीतं याच्यापैकी काही गीतं तुम्ही ऐकू शकता रोज. म्हणजे फिल्मी डिवोशनल सॉन्ग, त्याचबरोबर ब्रह्माकुमारीचे सॉंग्स, काही क्षणासाठी आपण डिप्रेशनमधनं बाहेर येऊ शकतो. जसं आपण आत्ता सांगितलं की म्युझिक थेरपी, सॉन्ग थेरपी, तसंच मी पाहते की काही डिप्रेशनमध्ये जाणारे व्यक्ती एकटं राहणं पसंत करतात, एकाकी राहतात, लोकांमध्ये जात नाहीत. मग अशा लोकांसाठी आपण काय उपाय सांगाल? बरोबर आहे. डिप्रेस झालेली व्यक्ती ही जास्तीत जास्त आयसोलेटेड राहते. बरोबर. ती दुसऱ्यांशी आपला कॉन्टॅक्ट तोडून टाकते, डिस्कनेक्ट करून टाकते स्वतःला. मोबाईल घेणार नाही, मोबाईलची उत्तरं देणार नाहीत, SMS घेणार नाही, SMS ला रिप्लाय करणार नाहीत, किंवा ती व्यक्ती कुठेच मिक्सअप होणार नाही. बरोबर. अशा व्यक्तीसाठी एक महत्त्वाची गोष्ट की ती व्यक्ती ज्यावेळेस आपल्याच रूममध्ये बसून असते त्यावेळेस ऑटोमॅटिक तिचं वजनही वाढत असतं. ओके, अशा व्यक्तीला त्या रूममधून बाहेर काढणं आणि काही नाही, एक सुरुवात, त्या व्यक्तीमध्ये मोमेंट, त्या व्यक्तीचं जीवन कुठेतरी स्टकअप झालेलं आहे, ज्याला आपण म्हणूया की स्पीड ब्रेकर लागलेला आहे सगळ्याच गोष्टींना, कुठेतरी ते येऊन थांबलेलं आहे जीवन. अशा याला आपल्याला त्या गाडीला धक्का मारायचा आहे आणि त्या व्यक्तीला पुन्हा तिचं जीवन रिस्टार्ट करायचं आहे. तर त्याची सुरुवात आपण त्या व्यक्तीला छान एक्सरसाइजकडे आपण त्या व्यक्तीला वळवू शकतो. आता हे एक्सरसाइज कोणते? सिम्पल, त्या व्यक्तीला वॉकला बरोबर घेऊन जाणं किंवा छोटे छोटे एक्सरसाइज त्या व्यक्तीकडून करवून घेणं. ती व्यक्ती भले नाही म्हणेल माझा मूड नाही, मला नाही आवडत, हरकत नाही, थोडंसं करूया, जास्त नाही. तर गप्पांमध्ये त्या व्यक्तीकडून एक्सरसाइज करवून घेणं किंवा बरोबर बाहेर चला आपण गप्पा मारूया असं करत करत वॉकला घेऊन जाणं फ्रेश हवेमध्ये. तर याचा परिणाम असा होतो की जसं तुम्ही वॉक करता किंवा जसं तुम्ही एक्सरसाइज करता तसं तुमच्यामध्ये खूप छान चांगल्या प्रकारे हॅपी हार्मोन्स सिक्रेट व्हायला सुरुवात होते आणि तुमच्यामध्ये एक जी कुठेतरी मरगळ आलेली असते, कुठेतरी ती एक निगेटिव्हिटी शरीरामध्ये मनामध्ये साठून राहिलेली आहे, ती जशी थोडी बाहेर व्हायला लागते. तुम्ही ती एक बाहेरची फ्रेश हवा जशी घेता ना, तर तुम्हाला एक छान ती एक अनुभूती होते कुठेतरी पॉझिटिव्हिटीची आणि अशी इच्छा होते की अरे
आपण उगाचच असं कमऱ्यामध्ये बसून राहतोय, आपण उगाचच रूममध्ये बसून राहतोय. हे बाहेरचं जग किती आनंदी, लोक किती छान असतात, अरे लोक किती छान एक्सरसाइज करतायत, मला पण करायचंय. मग अशी एक जी आतून इच्छा तयार होते याच्यामुळे. म्युझिक थेरपी बरोबर एक्सरसाइजला घेऊन जाणं, वॉक करायला घेऊन जाणं. अजून एक मी खूपदा पाहते की लोक आउटिंगसाठी जातात, नेचरमध्ये जातात. असे जे लोक डिप्रेशनमध्ये गेले त्यांना नेचरमध्ये घेऊन जातात, ह्याचाही खूप चांगला फायदा होतो. जरूर. तुम्ही ज्या स्थानावर राहता, ज्या ठिकाणी राहता, ज्या लोकांना रोज पाहताय आणि ज्या तुमच्या रूममध्ये राहता, तिथे रोज विचार तेच विचार करून करून एक निगेटिव्ह ऊर्जा तयार झालेली असते. आणि ती व्यक्ती अजून तेच विचार करून अजून त्याच्यात ॲड करत असते, अजून ती निगेटिव्ह एनर्जी ॲड करत असते. त्याच्यामुळे ती व्यक्ती त्याच्यातून बाहेर लवकर पडू शकत नाही. बरोबर आहे. तर त्या व्यक्तीला जर बाहेर काढायचं असेल तर आपल्याला एक दुसरा एक ॲटमॉस्फिअर आपल्याला त्या व्यक्तीला द्यावं लागेल. म्हणून अनेकदा म्हणतात या व्यक्तीला ना हवा पालटसाठी जरा बाहेर घेऊन जा, म्हणजे यांच्यामध्ये चेंज येईल. तसंच निसर्गाच्या सानिध्यात कोणी एखाद्या रिसोर्टला जातं, कोणी दुसऱ्या गावाला जातं, कोणी अजून कुठे दुसरीकडे जातं. आता इथे काय होतं की इथे ॲटमॉस्फिअर चेंज होतं, नवीन ॲटमॉस्फिअर, न्यू एनर्जी, थोडेसे सपोर्टिव्ह करणारे लोक, इवन ग्रीनरी अट्रॅक्ट करताय. येस. ज्यावेळेस ती व्यक्ती ग्रीनरी पाहिल, ज्यावेळेस फुलं पाहिल रंगीबेरंगी, मूड फ्रेश होण्याला मदत होते. येस. ती व्यक्ती ज्यावेळेस खूप छान सुंदर पक्षी वगैरे ती व्यक्ती पाहिल, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या मनात काहीतरी हालचाल होईल, अरे हे किती छान आहे, हे किती सुंदर आहे. म्हणजे थॉट्स तुमचे परिवर्तन व्हायला, मन डायव्हर्ट होईल. जिथे मन स्टकअप झालेलं आहे तिथे मन आता असं हलायला लागेल आतून. आणि ज्या मनामध्ये शब्द असे होते, ज्या व्यक्तीची डिक्शनरी अशी होती, बोर होत आहे, कंटाळा आलाय, जग चांगलं नाही, हे चांगलं नाही, आता त्या व्यक्तीची डिक्शनरीची भाषा बदलेल. किती छान आहे हे निसर्ग, किती छान आहे, राईट, आसपासचं नेचर आणि त्याच्यावर हे उडणारे हे पक्षी किती सुंदर दिसत आहेत, अरे तो पोपट बघा, तिच्या त्या छोट्या चिमण्या बघा, तर तिथे कोकिळा ती खूप सुंदर आहे, किती सुंदर हा कलर आहे गुलाबाचा. म्हणजे त्या व्यक्तीची जी डिक्शनरी प्रोसेस चेंज होते, डिक्शनरी चेंज व्हायला लागतील. ते शब्द सुंदर आहे, अद्भुत आहे, कलरफुल आहे, छान वाटतंय, असे ते शब्द त्या व्यक्तीच्या हळूहळू मनातून मुखातून बाहेर पडायला लागतील. आणि एक नवीन सेट जसा एक रेकॉर्ड होईल तो तयार होईल. आणि याच्यासाठी म्हणतात की हवा पालट. आणि त्याच्याबरोबर ती व्यक्ती ज्यावेळेस आपल्या फॅमिली बरोबर बोलेल, फ्रेंड सर्कल बरोबर बोलेल, तर फ्रेंड सर्कल पण आसपासच्या वातावरणाबद्दल बोलतील. ओके. तर ही व्यक्ती पण तसं वर्णन करेल, कम्युनिकेशन व्हायला सुरुवात येईल. एकतर ग्रीनरीमध्ये जाईल आणि लोक बरोबर असल्यामुळे थोडं कम्युनिकेशनही होईल. पण हे जे कम्युनिकेशन होणार आहे ना, हे कम्युनिकेशन कोणतं होणार आहे, चांगल्या चांगल्या गोष्टी शेअर होणार आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट. रोज शेअरिंग असं होत होतं, हे चांगलं नाही, निगेटिव्ह होत होतं. आता हे जे शेअरिंग होईल ना, अरे आज चांगलं. आणि घरामध्ये शेअरिंग तो व्यक्ती कंटिन्युअसली निगेटिव्ह बोलतोय, जेव्हा घरचे लोक सोल्युशन देतात, जाऊ दे, सोड, विचार करू नको. आता टोटली डिफरंट शेअरिंग आहे. तुम्ही ग्रीनरीमध्ये घेताय, ग्रीनरी विषयी बोलताय, तो पण रिॲक्ट, जो फ्रेंड आहे किंवा फॅमिली आहे ते पण त्याच ह्यानी रिॲक्ट करते. तर टोटली शेअरिंगच वेगळं, विषय परिवर्तन होईल, हवा पालट होईल. आणि या सगळ्याचा परिणाम असा होईल की जे आपण आपल्या डोळ्यानं पाहतोय स्थान, त्याच्यामध्ये परिवर्तन आहे. आणि सगळं परिवर्तन शुभ 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 आहे, पॉझिटिव्ह आहे. तर ज्यावेळेस आपण शुभ पाहतो, शुभ ऐकतो, त्यावेळेस आपण शुभ विचार करायला सुरुवात करतो. ओके. अखेर सोर्स ऑफ थॉट्स काय? सोर्स ऑफ थॉट्स आहे इन्फॉर्मेशन. सोर्स ऑफ थॉट्स आहे तुम्ही काय पाहता, तुम्ही तसाच विचार करता. तुम्ही काय ऐकता, तुम्ही तसाच विचार करता. तुम्ही काय गंध घेता, तसाच विचार करता. आता ज्यावेळेस आपण तो सोर्स कम्प्लीट चेंजेस करून टाकला, ओके, तर नॅचरली आता माझे विचार सुद्धा काय होतील, चेंज होतील. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तुमचा इन्फॉर्मेशनचा सोर्स हा पॉझिटिव्ह करून टाकला, तर त्यावेळेस तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार सुरू होतील. आणि हे पॉझिटिव्ह विचार मनामध्ये आणि शरीरामध्ये एक चांगल्या प्रकारची एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार करते. खूप साऱ्या मेथड्स तुम्ही सांगितल्या, म्युझिक थेरपी सांगितली, त्याचबरोबर आउटिंगला जाणं, नेचरमध्ये जाणं किंवा एक्सरसाइज, वॉक घेणं, ह्याच्यामुळं मनाचा कायापालट होईल.
पण कम्प्लिटली ती डिप्रेशनमधनं नाही बाहेर निघतील. Yes. आणि म्हणूनच तुम्ही म्हटलं की राजयोगाच्या द्वारे हे डिप्रेशनच्या बाहेर निघू शकतो. हे सगळे टेम्पररी सोल्युशन आहेत. काही लोक डाएट चेंज करतात. आपल्या ब्रेनमध्ये ज्यावेळेस काही केमिकल्स आपण म्हणतो डिप्लीट होतात, कमी होतात, त्याचा पण असर होतो डिप्रेशनवर. आणि म्हणून ती जी मेडिकल ट्रीटमेंट आहे ती पण होणं जरुरी आहे. ती पण घ्यायला पाहिजे. कधी कधी डी विटॅमिन कमी झालं तरी सुद्धा व्यक्ती याच्यामध्ये डिप्रेशनमध्ये जाऊ शकते, असं मेडिकल रिसर्च आहे. ओके, म्हणजे डाएट चेंज करणं हे पण युजफुल. डाएट चेंज करणं, डॉक्टरांचा सल्ला पण घेणं हे पण जरुरी आहे त्याच्याबरोबर. तर या सगळ्या गोष्टी खूप काउंट करतात चांगल्या प्रकारे. तर या सगळ्या गोष्टींच्या बरोबरीने ज्यावेळेस आपण डाएट चेंज करतो, विशेष त्याच्याकडे लक्ष देतो, याच्या व्यतिरिक्त अजून जे रियालिटीमध्ये आमच्याकडे अशी काही उदाहरणं आहेत. जसं मी म्हटलं की बराचसा खजाना आहे. मला अजून एक आठवत आहे की माझ्याकडे केस आलेली होती की एक जी स्त्री होती, तर म्हणजे त्या सगळा कारोबार म्हणजे आपल्या फक्त पतीला त्या बिझनेसमध्ये मदत करायच्या, पण बाकी त्यांना काही माहित नव्हतं. त्यांना फक्त त्या बिझनेस सांभाळायच्या तेवढंच. आणि फायनान्शियल बाकी काही माहित नव्हतं, बाहेर काय कसं हँडल करायचं तेवढं काही माहित नव्हतं. फक्त पतीचं फक्त हेल्प, शॉप सांभाळणं तेवढंच माहित होतं. आता असं झालं की ऐन तारुण्यामध्ये त्या पतीची डेथ झाली. तो एवढा जबरदस्त शॉक होता त्या पत्नीला, एवढा जबरदस्त शॉक की ती पत्नी लिटरली ती डिप्रेशनमध्ये गेली. आणि ती इतकी डिप्रेशनमध्ये गेली की एकच साडी त्या 5-5 दिवस घालायच्या. त्यांना बाहेर रिक्षामध्ये बसायला त्यांना भीती वाटायची, एकटं बोलायला भीती वाटायची, कोणाशी बोलायला भीती वाटायची, एकटक कुठेतरी पाहत राहणं, सगळे सिम्पटम्स सगळे आलेले. तुम्ही सगळे सिम्पटम्स. आणि शी वेंट इन टू सच क्रिटिकल डिप्रेशन की डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू झाली, पण जास्तीत जास्त ते झोपायलाच लागलंय. मग आपल्या सेंटरवर आणलं होतं आणि सांगितलं की तुम्ही काही हेल्प करू शकता का. तर मी म्हटलं ठीक आहे. तर मेडिटेशनचा कोर्स वगैरे करवला, त्याच्यातून ती व्यक्ती थोडी थोडी बाहेर यायला सुरुवात झाली. परंतु आता थोडंसं ठीक आहे, ते साड्या वगैरे, ते नवीन कपडे हळूहळू रोजचे कपडे व्यवस्थित घालायला लागले, नवीन असे घालायला लागले हळूहळू. परंतु अजून तो कॉन्फिडन्स असा नाही आला की पुन्हा जाऊन मला बिझनेस करायचा. डोक्यामध्ये अजून ते होतंच की मी काय करणार, मी एकटं काय सांभाळणार, मला तर काहीच नाही करायचंय. आणि तो बिझनेस एवढा फॉर्ममध्ये होता. आणि जर पतीच्या नंतरची जसं आपण म्हणूया की जे होल अँड सोल आहे, ती स्त्रीच जर आज मना करत असेल तर मागे मुलाचं, एकुलता एक मुलाचं पण काय होईल. शेवटी एक युक्ती केली आम्ही की या व्यक्तीच्या डोक्यातून ती भीती ते कशी घालवायची. छोटंसं एक खूप छोटी ट्रिक होती, परंतु तिचा उपयोग खूप छान झाला. आपलं सेंटर आहे मेडिटेशन सेंटर, तर फक्त असंच मला ती व्यक्ती म्हटली की मी काय करू, प्लीज दीदी मला काय सांगा, मी काय करू शकते. तर सगळेजण कर्मणा सेवा करत होते. गुरुवार आपल्या इथे कर्मणा सेवा म्हणजे ते पण सांगते मी. तर दर गुरुवार हा आपल्या इथे एक विशेष दिवस मानला जातो. त्या दिवशी विशिष्ट रूपानं आपण परमात्म्यांना भोग दाखवतो. विशेष प्रसादासाठी दूरदूरून लोक येतात. तर आदल्या दिवशी आम्ही काय करतो, कर्मणा सेवा म्हणजे कम्प्लीट जे सेंटर आहे ते सगळं तसं रोज क्लीन करत असतो, पण त्या दिवशी विशेष सगळं काही आम्ही एकदम क्लीन करतो, स्वच्छ करतो. हे खूप सुंदर भावना की उद्या म्हणजे तणाने सेवा करणं. हा, तणानं सेवा करणं, सगळी साफसफाई करणं, ओके, क्लीनलीनेस करणं, सगळं क्लीन करणं, असं डेली असतं, पण त्या दिवशी विशेष एक्स्ट्रा असतं. तर आम्ही त्यांना काहीच सांगायचो नाही. आम्ही म्हणायचो नाही, तुम्ही फक्त मेडिटेशन करा आणि सत्संग करा आणि जा. ते म्हटले नाही नाही, मला काहीतरी सांगा. कोणीतरी त्यांच्या मनात असं टाकलं की यस, तुम्ही जर हे केलं तर तुमच्या मनातलं हे निघून जाईल. तर मला म्हटलं मला हे सेवा करायची. मग माझ्या डोक्यात आलं की जरूर आपण एक प्रयोग करूया, त्यांना एक चान्स देऊया. फक्त मी साधी गोष्ट सांगितलं, म्हटलं तुम्ही एक काम करा, तुम्ही फक्त ना हे स्वच्छ करा. इथून ना तुम्ही झाडू काढू शकता का, हे क्लीन करू शकता का एवढा एरिया. हो हो म्हटलं. दुसरं हे टेबल क्लीन करायचंय. आणि तिसरं जी फुलं आहेत ना, रोजची फुलं आपण जी बदलतो ना, तर आपल्याला रोज पाणी बदलायचं आहे, रोज पाणी चेंज करायचं आहे. सुरू केलं त्यांनी. आणि त्यांना मी म्हटलं एक फक्त लक्षात आणा की ज्यावेळेस तुम्ही झाडू काढताय त्यावेळेस असं समजा की तुमच्या मनावरून तो झाडू फिरतोय.
आणि तुमच्या मनातली सगळी निगेटिव्हिटी निघून जाते, सगळी भीती नष्ट होतीये. म्हणजे कर्मणा सेवा करताना थॉट प्रोसेसही तुम्ही त्यांची चेंज केली. दुसरं, तुम्ही ज्यावेळेस फुलांचं पाणी बदलता त्यावेळेस असं तुम्ही लक्षात ठेवा की पाणी बदलतीये म्हणजे माझं मन पण रोज बदलतं, एकदम स्वच्छ बनतंय, पवित्र बनतंय आणि त्याच्यात खूप सुंदर सुंदर पवित्र शुभ विचारांची फुलं मी त्याच्यामध्ये सोडत आहे. खूप सुंदर. मी टेबल साफ करत आहे म्हणजे मी कंप्लीट पुन्हा माझ्या बुद्धीला क्लीन करत आहे, एकदम क्लीन. टेबल स्वच्छ केल्यावर मग सगळेजण त्याच्यावर हे देखील एक राजयोगाचीच स्टेप्स आहेत. हे विचार म्हणजे थेरपी म्हणू शकतो, एक थॉट थेरपी, पॉझिटिव्ह थॉट थेरपी. आणि 8 दिवसामध्ये ती व्यक्ती म्हटली मला जाऊन माझं पुन्हा शॉप सुरू करायचं. किती दिवस झालेत? व्हेरी नाईस. किती दिवस? 6 महिने झालेत मी इथे आहे. माझा बिझनेस कोण पाहणार? मला जायचंय, सीझन सुरू झालाय, आता दिवाळीचा सीझन सुरू होणार आहे, मला जायचंय. त्यावेळेस मग आम्हाला ती एक कॉन्फिडन्स आला की यस इट वर्क्स. त्या कर्मण्या सेवेमुळं तिच्यामध्ये तिचा बिझनेस करण्याची ऊर्जा वाढली, कारण की मनाचं क्लिनिंग सुरू होतं ना रोज. की मी हे फक्त झाडू काढत नाहीये, झाडू नाममात्र एक थेरपी होती. यू कॅन से इट ऍक्टेड ॲज मेडिसिन. राईट. ओके. आणि त्याच्यामुळे काय झालं की असं सांगत होतो की रोज असं समजायचं मी मनावरून झाडू काढतेय, मनामधले सगळे दुःखी विचार, सगळे मनातले भीतीचे विचार, सगळा तो कचरा मी बाहेर काढून फेकून टाकते आणि माझं मन एकदम स्वच्छ पवित्र झालंय. सो दॅट वॉज अ व्हिज्युअलायझेशन टेक्निक. ओके. विथ प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन. राईट. विदिन 8 days शी वॉज ऑल राईट. 10 दिवसानंतर त्या पुन्हा आपल्या गावाला गेल्या आणि त्यांनी शॉप आपलं पुन्हा बिझनेस जोराने सुरू केला. कोणती युक्ती कोणाला कशी लागू पडेल काही सांगता येत नाही, फक्त प्रॅक्टिकलमध्ये ते करणं आवश्यक आहे. सरिता दीदी, आज आपण आम्हाला डिप्रेशनमधून निघण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या सांगितल्या. राजयोगाविषयी आपण सांगत होता, पण वेळेअभावी आपल्याला इथंच थांबावं लागणार आहे. पुढील भागामध्ये आपण हीच चर्चा अशीच पुढे घेऊन जाऊया. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. थँक्यू. दर्शको हो, आज सरिता दीदींनी आपल्याला वेगवेगळ्या छोट्या छोट्या टेक्निक्स सांगितल्या आहेत आणि जर आपल्या फॅमिलीमध्ये कोणी डिप्रेशनमध्ये असेल तर नक्कीच त्यांच्यासाठी त्या तुम्ही यूज करा. त्यांनी खूप सांगितलं, खूप छान युक्ती सांगितली. म्युझिक थेरपी, चांगली गीतं ऐका. सेकंडली त्यांनी सांगितलं की नेचरमध्ये जावा, ग्रीनरीमध्ये जावा, नेचरशी थोडं स्वतःला जुळवून घ्या आणि अत्यंत इम्पॉर्टंट म्हणजे एक्सरसाइज, वॉक, स्वतःला फिट ठेवा. त्याच्यामध्ये देखील एक एनर्जी आपल्यामध्ये येते. तर अशा वेगवेगळ्या टेक्निक्स आपण यूज करून आपल्या लाईफमध्ये आपण डिप्रेशनमधनं निघू शकतो. राजयोगाविषयी आपण डिटेलमध्ये राजयोगाच्याद्वारे कसं आपण डिप्रेशनमधनं कम्प्लिटली बाहेर निघू शकतो हे पुढील भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.